नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या महाकाव्य काव्य समजलेलं उमजलेलं या पुस्तकातील तेथे चल राणी माधव ज्युलियन हे प्रकरण वाचत आहे. तेथे चल राणी. कोठे तरी जाऊ बसुनी शीघ्र विमानी, अज्ञात ठिकाणी स्वातंत्र्य जिथे शांती जिथे प्रेम इमानी, तेथे चल राणी. सामाजिक संबंध सखे हे न टिकाऊ, हे स्नेह दिखाऊ, मी तुझ मला तू प्रभू दोघांस निदानी, तेथे चल राणी. भाळेन जिथे प्रीती धनावी न कुणाला, ना मोल गुणाला, लावण्य नसे जेथ जणू चीज किराणी, तेथे चल राणी. वा बद्ध इथे प्रेम करा वा न कराही, नाते दृढ राही, गे लग्नाविधी जेथ न जीवैक्य निशाणी, तेथे चल राणी. नाते पुरुष स्त्री मधी ते एकच वाटे, ऐसे उफराटे, ज्यांचे मत त्यांचे वच यावे न चकानी, तेथे चल राणी. डोळ्यात इथे लाडिक जादू परी खोटी, अन संशय पोटी, साधेपण जेथे न गमे गुण अडाणी, तेथे चल राणी. काहीही कराही जनता मारिल नाडगी, हासूनी अपाडगी, ध्येयास पुरावाव मिळे होय न हाती, तेथे चल राणी. स्वातंत्र्य न सत्तेविण संभवितताही, दंभाविण नाही, स्वार्थापुरते सत्य न जेथे कुणी मानी, तेथे चल राणी. अन्याय इथे जोवर अन्यास जहाला, तो त्रास कशाला, जेथे नशिणे केवळ लाभास्तव वाणी, तेथे चल राणी. ही चैन अविश्रांत बडे जाव विकाऊ, टाकू निच जाऊ, स्वाभाविक कष्टाळू जिथे रम्य रहाणी, तेथे चल राणी. ये कोठुनी कष्टाविण विश्रांती दिनांती, धर्माविण शांती, स्वादिष्ट सुधेहून जिथे भाकर पाणी, तेथे चल राणी. काव्ये नकली नीरस वाचून जीवाला, वाटे न जिव्हाळा, फेसाळत गाईल जिथे ओहळ गाणी, तेथे चल राणी. कोठूनी गरिबी असता रान फुलाही, शुड्गारीत राई, बेमोल जवाहीर खुले रात्र वितानी, तेथे चल राणी. कोठे तरी रानात बसूनी हसूया, जेथय न असूया, संतोष पडू देन कुठे न्यून निधानी, तेथे चल राणी. बांधू चिमटे खोपटकी अबुजयाची, दैवी प्रणयाची, आल्या अनिकेतास खुले स्वागत राणी, तेथे चल राणी. अडगाकार खेळून शिंकू सृष्टी सतीच्या, आत्मप्रगतीच्या, ना त्या गूढ कथा ज्या न कुराणी न पुराणी, तेथे चल राणी. गज्जलांजली या काव्यसंग्रहातील माधव ज्युलियन या रोमॅन्टिक कवीची ही प्रस्तुत कविता आहे. गझलात अभिप्रेत असलेली प्रीतीची उत्कट भाववृत्ती तीमध्ये प्रतीत होतेच, आणि गॉड्स गुड मॅन मधील ॲडरली या स्वच्छंद नायकावरून स्वीकारलेल्या ज्युलियन या नामाभिनात अभिप्रेत असलेल्या स्वच्छंदतावादी विमुक्त भाववृत्तीचाही ही कविता अनुभव देते. याचबरोबर गझलात अभिप्रेत असलेल्या आणि माधवरावांना स्वीकारार्ह वाटणाऱ्या अन्य सामाजिक व मानवी मूल्यांचाही ही कविता अनुभव देत असते. शिवाय नियम, व्यवस्था, बंधने आणि अपमूल्ये यांचा धिक्कार हे स्वच्छंदतावादी विचारसरणीशी व माधवरावांच्या व्यक्तिवादी बंडखोर वृत्तीशी सुसंगत असं यांचाही ही कविता अनुभव देत असते. चरित्रमूल समीक्षा दृष्टीने जरी आपण या कवितेकडे पाहावयाचे नाही असे ठरवले, तरी माधवरावांच्या पूर्वायुष्यातील प्रेम प्रकरणे, फर्ग्युसन कॉलेजमधूनची नोकरीबाबतची अवहेलना, नोकरीसाठीची वणवण, आशा निराशा, बाळगलेली मूल्ये, अपूर्त इच्छा आकांक्षा याबद्दलच्या अनेक घटना आपल्या मनात वावरत असतानाच
आणि या कवितेचा अनुभव घेताना कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमधील सहकारी प्राध्यापक ना. सी. फडके यांच्या साहित्य संबंधित इच्छापूर्ती सिद्धांताचाही संदर्भ मना येऊन जातोच. या कवितेतील कवितागत मीचा सभोवतालच्या ज्ञात समाजात एक प्रकारचा कोंडमारा झालेला आहे. त्याच्या स्वातंत्र्याला, प्रीतीला अडसर निर्माण केला गेला आहे. त्यामुळे शांती ढळून त्याला अस्वस्थतेने घेरलेले आहे. अशा कोंडमारा झालेल्या अभावग्रस्त अगतिक मनोवस्थेतून सुटका होण्यासाठी जिथे स्वातंत्र्य, शांती, प्रीती वसत आहे, अशा कल्पनारम्य अज्ञात प्रदेशात स्वैरविहार करण्यासाठी लवकरात लवकर एखाद्या विमानात बसून जाऊया असे त्याच्या प्रेयसीला सर्वेच्छापूर्तीसाठीचे उत्कट भावाचे आवाहन आहे. ध्रुपदातील या कल्पनारम्य भावाशयाशी संवादी भावलय साधणाऱ्या शेवटल्या 3 कडव्यात त्या अज्ञात कल्पनारम्य प्रदेशात आपण ते स्वातंत्र्य, शांती आणि प्रेम भरले मुक्त जीवन कसे जगावयाचे त्याचे रम्य चित्र रेखाटले आहे. जिथे असूया नाही, जिथे मानसिक समाधान, संपत्ती कसलीही न्यूनता नाही, जिथे केवळ संतोष आहे, अशा त्या रम्य प्रदेशातील रम्य रानात आपण बसू, हसू, विहार करू. तिथे छोटे चिमणे खोपट बांधू, ज्यात आपल्याला स्वर्गीय प्रणयाची ओढ मिळेल. त्या रम्य रानातील आपले ते छोटे चिमणे घरकुल असे मानवी नाते सांभाळणारे असेल की जे अनिकेतांसाठी, गृहिणांसाठी सदैव स्वागतशील असे. या घरकुलाच्या सभोवतीच्या रानातील सृष्टी सतीच्या मांडीवर बसून आपण आपल्या स्वत्वाचा विकास करू. कसा? तर जे कुराण आणि पुराण आदी धर्मग्रंथांमध्ये नाही, अशा अध्यात्मापलीकडील गूढ कथांचा शोध घेत त्यातील जीवन सत्य शिकत आपण स्वत्वाचा विकास करीत आपण अनन्यसाधारण जीवन जगू. ध्रुपद आणि त्याच्याशी संवादी असलेली ही शेवटची 3 कडवी, याखेरीज मधली 12 कडवी विरोधी अर्थलयाचा बंध साधित रचलेली आहेत. या कडव्यांमध्ये सर्वसाधारणपणे पहिल्या ओळीत भोवतीच्या ज्ञात जगातील धिक्कार करावेत अशी अपमूल्ये आणि दुसऱ्या ओळीत या कवितागत मीला स्वीकारार्ह वाटावी आदर्श मानवी मूल्ये असा हा बंध आहे. हा बंध या मीचा स्वच्छंदतावाद, आदर्शवाद, ध्येयवाद, रम्य कल्पनावाद याची प्रतीती देत असतो. त्याचबरोबर या मीच्या इच्छा, आशा, आकांक्षा, तृष्णा यांच्या अपेक्षित पूर्तीचे दर्शन घडवित असतो. या संदर्भात सामाजिक नातेबंध, प्रीती, लावण्य, लग्नविधी, स्त्री पुरुष नाते, कष्ट, काव्य, ध्येय, सामाजिक मानवी वर्तन अशा अनेक गोष्टींबद्दलच्या मूल्य अपमूल्य याबाबत या कवितागत मीने आपल्या प्रिय राणीला उद्देशून केलेला हा कृतीसन्मुख स्वयंसंवाद आहे. यामध्ये न टिकणारे सामाजिक संबंध, दिखाऊ स्नेह, धनलक्षी प्रेम, गुणांची अवहेलना, दिखाऊ सौंदर्य, प्रेमविहीन विवाह बंधन, विशुद्ध स्त्री पुरुष नात्याचा विपर्यास, फसवा लाडीपणा, पोटात दडलेला संशय, कुत्सित टीका, स्वातंत्र्याला अटकाव करणारे सत्ता, संभवितपणा, दंभ, स्वार्थ, अन्याय, चैन, बडेजाव, कष्टविणाचे जीवन, अधर्म, नीरस काव्य, दारिद्र्य अशा अनेक ज्ञात समाजातील अपमूल्यांचा धिक्कार केला आहे. आणि स्वातंत्र्य, शांती, स्त्री पुरुषांची अद्वैती प्रीती, अशारीरिक प्रीती, स्त्री पुरुष युग्माचे लग्नविधी खेरीजचेही जीवैक्य, अस्सल लावण्य, साधेपण, ध्येयवाद, निस्वार्थी अभिव्यक्ती, न्याय आधारित समाज जीवन, कष्टाळू राहणी, कष्टार्जित स्वादिष्ट भाकरपाणी, फेसाळत गाणाऱ्या ओहोळासारखे उत्स्फूर्त फेसाळते काव्य, सर्वांसाठी धनधान्य या जीवनवादी मानवी मूल्यांचा जयघोष केला आहे. एकूण काय आहे यापेक्षा काय असावे अशा कल्पनारम्य जीवनाची आसक्ती या कवितागत मीने त्याच्या राणीला उद्देशून केलेल्या स्वयंसंवादात व्यक्त केली आहे. थोडे कवितेच्या रूपाबद्दल. प्रारंभीच्या एका परिच्छेदात लिहिल्यानुसार ध्रुपदातील भावाशयाशी संवादी लय साधणारा शेवटल्या 3 कडव्यांचा बंध
ध्रुपदातून मांडलेल्या कल्पनारम्य अज्ञात विश्वाची विस्ताराने प्रतीती देत असतो. तसेच तो बंध संवादी रूपसौंदर्याचीही प्रतीती देत असतो. गझलाला अभिप्रेत असलेली या कवितेतील यमक योजना कवितेच्या रूपसौंदर्यात मोलाची भर टाकीत असते. प्रत्येक कडव्यात दुसऱ्या ओळीतील शेवटचा न बदलणारा, यमकासारखा पुनरावृत्त होणारा राणी हा शब्द रदीफ आणि त्याच्या आधीचा बदलणारा पण यमक साधित अवर्तित होणारा इमानी, निदानी, किराणी इत्यादी सारखा शब्द काफिया अशा यमक योजनेतून निर्माण होणारा अर्थयुक्त नादाचा ठेका रसिकांच्या नाद संवेदनेला झोका देत आशयाची नादार्थयुक्त घनता वाढवीत असतो. तसेच प्रत्येक ओळीतील 14व्या आणि 20व्या अक्षराशी विमानी, ठिकाणी, टिकाऊ, दिखाऊ, कुणाला, गुणाला अशा स्वरूपाची किंचित यतीचा थांबा घेत साधलेली यमक योजना असाच घनतेचा आवर्तित परिणाम करीत असते आणि प्रत्येक कडव्याच्या अखेरीस येणारे तेथे चलराणी हे आवर्तन तर नादाच्या आणि अर्थाच्या घनतेत ठराविक लय साधित प्रत्येक थांब्यावर भर टाकीत चालत असते. खोटे लावण्य म्हणजे चीज किराणी, गरिबीतील भाकर पाण्याला असलेली अमृताची गोडी, फेसाळती कविता म्हणजे फेसाळत्या ओहोळाने गायलेली फेसाळती गाणी, रानफुले नसलेल्या सुकलेल्या राईसारखी गरिबी उदास रात्रांधरात खुलवणारी रत्नांची जवाहीर अशा साम्य वा विरोधमूलक प्रतिमांचे मोजके झालेले संघटन आशयाला काव्यात्मकतेचा स्पर्श देऊन जात असते. न टिकाऊ सामाजिक संबंध, दिखाऊ स्नेह, लाडीक परिखोटी जादू, अविश्रांत चैन, विकाऊ बडे जाव, कष्टाळू रम्य राहणी, स्वादिष्ट भाकर पाणी, नकली नीरस काव्ये, चिमणे खोपट, दैवी प्रणय, गूढ कथा अशा विशेषण विशेष्याच्या जोड्या अर्थाची प्रसरणशीलता आणि परिणामकारकता वाढवण्याचे काव्यात्मक कार्य करीत असतात. एकूण व्यवस्थेचा आणि अपमूल्यांचा धिक्कार करीत गझलाला अभिप्रेत असलेल्या महबूबाचे स्वच्छंद बाद करणाऱ्या आवाहक प्रीतीचा आणि मानवी मूल्यांचा उद्घोष करीत संवाद विरोधाचा लय साधलेली येथील बंदिश रसिकाला चढत्या भावात्मकतेचा आणि रेखीव रूपसौंदर्याचा काव्यानंद देत असते. जाता जाता एक प्रश्न मनात येऊन जातो. जिच्याशी यामीचा स्वयंसंवाद चालला आहे ती तेथील राणी कोण? प्रिय सखी हा तर सरलार्थ झाला. संबंधितांच्या मनातील ही अभावग्रस्त तृष्णा की संबंधित पुरुषाच्या नेणिवेत असलेली ही अनिमा, त्याला लोभवणारी जीवनोत्सुक स्त्रीत्वाची प्रतिमा. येथे हा भाग संपतो. धन्यवाद.